नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बैरागी व्लॉग्स। आणि आता आपण जवळजवळ 4 ते 5 महिने कुठलाही ट्रेक केलेला नव्हता, त्याच्यामुळे एकही व्हिडिओ आपला व्लॉग आलेला नव्हता। तर परत एकदा आपण बाहेर पडत आहोत, सह्याद्री भ्रमंती करायला नाही, दुर्ग भ्रमंती करायला नाही। ह्यावेळेस आपल्या व्लॉगचा विषय थोडासा वेगळा असणार आहे, थोडा हटके असणार आहे। आता मस्त आपला पाऊस चालू आहे, मौसम मस्तान आहे एकदम। सो फॅमिली सोबत आपण चाललेलो आहोत बीके रिसॉर्टला। थोडासा आगळा वेगळा आपला व्लॉग असणार आहे, आज जरा धमाल मस्ती असणार आहे फॅमिली सोबत। डोंबिवली येथे शिळफाट्याच्या जवळच असलेला बीके रिसॉर्ट ह्याला आपण भेट देणार आहोत, धमाल मजा मस्ती करणार आहोत आणि फॅमिली सोबत ह्या पावसाचा आनंद घेणार आहोत। तर चला तर मग राहा माझ्या सोबतच, करायला मजा बीके रिसॉर्टची। भेटू लवकरच। अशाच तऱ्हेने आपण चाललो आहोत एका दिवसाच्या आगळ्या वेगळ्या ट्रिपला। बीके रिसॉर्ट हा डोंबिवली स्टेशनपासून 10 किलोमीटरवर शिळफाट्याच्या जवळच आहे। आधी कोकण किंग नावाने फेमस असलेला हा रिसॉर्ट आता बीके ह्या नावाने प्रचलित आहे। तुम्हाला ह्या रिसॉर्टला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं झाल्यास ट्रेनने डोंबिवली स्टेशनला उतरून तिथून रिक्षाने इथवर पोहोचता येते। त्याचा हा मोठा गेट क्रॉस करून झाल्यावर आपल्याला लागतं हे भलं मोठं प्रांगण, जिथे बाजूलाच पार्किंगची सोय आहे। तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत बीके रिसॉर्टच्या इथे। माझ्या मागे तुम्ही बघत आहात हा संपूर्ण काउंटर आहे। ह्या साईडने आपण येणार आहोत, हा संपूर्ण आपला मागचा रस्ता आहे। शिळफाट्यावरून आल्याच्या नंतर आपण इथे पोहोचतो। आधी हा कोकण किंग जो रिसॉर्ट आहे ह्याचा मेन जो डोअर आहे, आपला फ्रंट गेट हा पुढच्या साईडला होता। त्यांनी आता रिनोव्हेशन केल्या कारणाने आपण आता मागे आलेलो आहोत। सो माझ्या मागे तुम्ही बघताय हा सगळा भव्य तिकीट काउंटर आहे। आपण आता तिकीट्स काढणार आहोत, त्याचे रेट्स वगैरे तुम्हाला मी नक्कीच सांगेल थोड्या वेळात। आपली अजून एक फॅमिली आहे, ती सुद्धा येते, त्यांचीच आपण वाट बघतोय। ते आल्याच्या नंतर आपण तिकीट काढू आणि मजा मस्ती करायला आतमध्ये निघून जाऊ। तर माझ्यासोबतच राहा आणि करूया धमाल संपूर्ण दिवसाची। अशाच तऱ्हेने आपली दुसरी फॅमिली सुद्धा आपल्या अश्वांवर रूढ होऊन आमच्यासोबत जल्लोष मजा मस्ती करण्यासाठी सज्ज होऊन आलेली आहे। रिसॉर्टमध्ये जायचं झाल्यास आपल्याला पर पर्सन अशी कॉस्ट द्यावी लागते, जी केवळ 550 ऑनवर्ड्स यापासून सुरू होते। आम्ही विथ फूड असं पॅकेज घेतलेलं होतं, तर आम्हाला पर पर्सन 964 रुपये असे द्यावे लागले, ज्यात GST सुद्धा इन्क्लूड होती। तर मंडळी आता आपण आलेलो आहोत बँड घालून आत। आता इकडे बघू, तुम्हाला दाखवतो। ह्या बॅक साईडला लॉकर रूम्स आहेत। लॉकर रूम जवळजवळ 100 रुपये डिपॉझिट घेऊन आपल्याला त्या घेता येतात। 200 रुपये द्यावे लागतात, 100 रुपये त्यातले आपल्याला परत मिळतात। सो चार्जेस फक्त 100 रुपये आहेत। आणि इकडे येताना नायलॉनचे कपडे घालावे लागतात, कारण का तुम्हाला कॉटनचे वगैरे कुठलेच कपडे अलाउड नाही आहेत। जर तुमच्याकडे नसतील तर त्याच लॉकर रूमच्या बाजूला दुकान आहे, तिकडून तुम्ही विकत घेऊ शकता। रेंटने इथे मिळत नाही, कारण का जस्ट हायजीन इश्यूज। सो इकडून तुम्ही विकत घेऊ शकता। आणि त्याच्याच बाजूला जो रस्ता आहे तिकडून आपल्याला जायचं आहे बीके रिसॉर्टला धमाल करायला। तर चला करूया मजा बीके रिसॉर्टची। आत आल्यावर आपल्याला लॉकर रूम आणि चेंजिंग रूम दिसते। लेडीज चेंजिंग रूम सुद्धा इथे आहे। तर चला आपण ह्या लॉकर रूमचा आढावा घेऊ। लॉकर रूम खूप मोठा आणि भव्य आहे। ह्यातले लॉकर आपण रेंटने घेऊ शकतो आणि आपलं सगळं सामान त्यात ठेवू शकतो, अगदी फक्त 100 रुपये देऊन। चेंजिंग रूम सुद्धा भला मोठा आहे। इथे खूप सेक्शन्स आहेत वेगवेगळे चेंजिंगसाठी, आणि शॉवर घेण्याची सुद्धा इथे सोय केलेली आहे। तर आता चेंज वगैरे करून सगळं झालेलं आहे। चेंज आम्ही तर काहीच केलेलं नाही, बाकीच्या बायकांनी वगैरे केलेलं आहे आपल्या घरातल्या, कारण का मी मुद्दामून ह्याच गोष्टीसाठी नायलॉनचे कपडे घरातूनच घालून आलेलो होतो, जेणेकरून टाईम वेस्ट करायला नको। सो आता सगळं झालेलं आहे आणि आता आपण कूच करत आहोत आपल्या पोटपूजेकडे, कारण का ते सर्वात महत्त्वाचं आहे। नाश्ता लागलेला आहे, नाश्ता खाणार आहोत आणि नंतर मस्त पाण्यात उतरणार आहोत मज्जा करायला। तर हा माझ्यासोबतच करूया धमाल। विथ फूड तिकीटमध्ये आपल्याला नाश्ता, जेवण आणि हायटी ह्या सगळ्यांचा आस्वाद घेता येतो। सगळी फॅमिली कशी नाश्त्यासाठी तुटून पडलेली आहे, लाईनी लावलेल्या आहेत। काय काय आहे
इडली पोहे मस्तपैकी इडली पोहे सांबार. नाश्ता करून झाल्यावर आम्ही सगळे आलो छोट्या स्लाईडची मजा घ्यायला, कारण मोठ्या स्लाईड्स दुपारी 12 नंतरच चालू होतात. तोपर्यंत म्हणालो इथेच धमाल करू. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथला स्टाफ हा खूप फ्रेंडली आणि मदत करणारा आहे. अशा तऱ्हेने झाली आमची मजा ॲडव्हेंचर मस्तीला सुरुवात. चला तर आपण ह्याच्यात उतरू. हा संपूर्ण सेक्शन लहान मुलांसाठी, टीनेजर्स मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे. पण आता मोठेही लहानहून इथे खेळत आहेत. मग आम्हीही म्हटलं थोडे लहानहून बघू. इथे अनेक छोट्या छोट्या स्लाईड्स आहेत, तसेच धबधबे सुद्धा आहेत. आणि सर्वात मोठं आरक्षण म्हणजे ही वर दिलेली बादली. ही एकदा पाण्याने भरली की अंगावर कसा बदा बदा पाणी कसळतं. यंगस्टर्स तर इथे मजा करतीलच, नो डाऊट. पण फॅमिलीने सुद्धा इथे मजा करावी आणि त्यासाठी मगाशी छोट्या स्लाईड्स दाखवल्या त्याचप्रमाणे आता हे लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळे असे झोपाळे, घसरगुंड्या इत्यादी बनवलेलं आहे. आणि हा सुद्धा एरिया प्रचंड मोठा आहे. मुलं मनसोक्तपणे इथे बागडू शकतात. आता मस्तपैकी 2-3 तास मजा मस्ती झालेली आहे. वेगवेगळ्या स्लाईड्सचा आनंद घेतलेला आहे, राईड्स केलेले आहेत. तर आता भरपूर भूक लागलेली आहे कडाडून. तर आता आपली कूच चाललेली आहे जेवणापाशी पोटपूजा करायला. परत एकदा मस्त बघू त्यांनी काय काय मेजवानी ठेवलेली आहेत, तुम्हालाही दाखवतो. तुम्ही आनंद घ्या आमच्यासोबत, जेवणाचा लुत्फ उठवा. चला तर मग जेवायला. जेवणाची तर इथे मजाच वेगळी होती. मस्त गरमागरम जेवण आणि वेगवेगळ्या डिशेस होत्या. आणि स्पेशल म्हणजे जेवणात चायनीजचा सुद्धा समावेश होता. हे अनलिमिटेड जेवण आपल्या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे. जेवणानंतर मोठ्या स्लाईड्सवर जाण्यासाठी आपल्याला आधी वजन करावं लागतं. वजन 100पेक्षा जास्त असेल तर आपल्याला अलाउड नाही आहे. नशिबाने आमचं सगळ्यांचं वजन 100पेक्षा खालीच निघालं.
तर अशा प्रकारे मस्त मजा चाललेली आहे फॅमिलीसोबत, मस्त धमाल चाललेली आहे। आताही मस्त तुम्ही बघताय माझ्या मागेच्या स्लाइड्स आहेत, त्याच्यावर आपण मजा करायला चाललेलो आहे। ह्याची धमाल तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच, माझ्यासोबतच राहा। पण शपथ खूप जास्त डेंजर स्लाइड्स आहेत, धमाल येते, राहा माझ्यासोबत। स्लाइडची मजा करून झाल्यावर आम्ही पाहतो तर काय, लेझी रिव्हरमध्ये कुठून तरी एक पाहुणा आलेला। पण पाणसाप सहसा विषारी नसतात, त्याला अतिशय कष्टाने बाहेर काढण्यात आले। लोक घाबरत होते नंतर पाण्यात जायला, पण आम्हाला कोणतंच बंधन थांबवू शकणार नव्हतं। मग आमच्या मागून सगळेच आले लेझी रिव्हरची मजा घ्यायला। मस्त निवांत पाण्यात बसून राहायचं आणि आपोआप पुढे जात जायचं। 10 ते 12 मिनिटाची ही एक राईड असते। संपूर्ण दिवस धमाल मजा मस्ती करून आता आपली फॅमिली आहे परतीच्या मार्गावर। दिवसभरातला थकवा बाजूला ठेवून आता चाललेलो आहोत बीके रिसॉर्टच्या आठवणी घेऊन घरी। तर अशाच प्रकारे आपला हा आजचा संपूर्ण दिवस धमाल मजेत आणि आनंदात गेलेला आहे। फॅमिली सोबत खूप धमाल केलेली आहे, इतकी धमाल केली की पाण्यामध्ये जाऊन गोप्रो सुद्धा बंद पडला। संध्याकाळी मस्त इकडे नाश्ता आणि चहा असतो, नाश्त्यामध्ये पावभाजी आपल्याला खायला मिळाली होती। गोप्रो बंद झाल्या कारणाने आपल्याला ते शूटिंग एवढं करता आलेलं नाहीये, पण तुम्हालाही यायचं असेल तर ही प्लेस खूप ऑसम आहे आपल्या फॅमिली मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी। बीके रिसॉर्टमध्ये केलेली धमाल मजा मस्ती तुम्हाला यूट्यूबवर दिसणारच आहे। तर पाहत राहा माझ्यासोबत बैरागी व्लॉग्स आणि असेच नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओज। सह्याद्री भ्रमंती तर आपण करतोच आणि अशीचही अजून काही भ्रमंती सुद्धा नक्कीच करू। तर पाहू अशाच वेगवेगळे व्लॉग्स, भेटूया पुन्हा एकदा।